नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 7वीची जानेवारी महिन्यामध्ये होणारे द्वितीय सत्रची घटक चाचणी क्रमांक 2 आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही चाचणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सायन्स, मॅथमॅटिक्स, समाजशास्त्र या सर्व विषयांची आहे. सर्व सेमी, नॉन सेमी, मराठी मीडियमच्या मुलांसाठी, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. यासारखे अजून आपल्याला व्हिडिओज पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी क्रमांक 2ची प्लेलिस्ट पहा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी, पहिला विषय आहे मराठी. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आपली आकलन शक्ती वाढवणे म्हणजे समजण्याची ताकद वाढवणे होय. 2. मारुती चिलमपल्ली या लेखकांनी कोळींचे छायाचित्र घेतले. फक्त उत्तरं वाचते मी या ठिकाणी. प्रश्न आपल्याला दिसतोय. थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या कवयित्री सुनंदा भावसार आहेत. जोडायला लावा वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ. नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे, पाय जमिनीवर असणे, वास्तवाचे भान ठेवणे, गगन ठेंगणे होणे, खूप आनंद होणे, कवेत आंबर घेणे, अशक्य गोष्ट शक्य करणे, काळीच काढून देणे, प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. त्यानंतर प्रश्न दुसरा, चौकटी पूर्ण करा. अजिने काव्य प्रतिभा वाढविण्याचा सांगितलेला अर्थ. कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढविणे. सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. सगळे कवितेत संवाद करू लागले. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. काव्यप्रतिभा. सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून. वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. प्रतीक्षा करणे, वाट पाहणे, पारखा होणे, वंचित होणे, पारद होणे, शिकार होणे. या पद्धतीने आपण मराठीचा पेपर सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी. घटक चाचणी क्रमांक 2, इयत्ता 7वी, विषय हिंदी. रिक्त स्थानों की पूर्ति करो. अर्थपूर्ण बोलना और लिखना एक कला है. 2. सारा जग शिक्षामय करना. 3. बादशाह अकबर खुश हो गए. सही और गलत चिन्ह लगाओ. बीरबल के न्याय से अकबर खुश नहीं हुए. गलत. मनुष्य ही शब्दों को जीवंत बनाता है. सही. संसार में कहीं भी हरे रंग का घोड़ा नहीं होता. सही. समानार्थी शब्द लिखो. स्वर्ण, सुवर्ण, पवित्र, शुद्ध. विरुद्धार्थी शब्द लिखो. अशिक्षित, शिक्षित, परतंत्र, स्वतंत्र. निम्नलिखित शब्दों का अपने वाक्य में प्रयोग करो. चिड़िया, मैं दिखलाना चाहता हूँ उन्हें चिड़िया. 1-2 वाक्य में उत्तर लिखो. भाषा का क्या अर्थ है, इसके कारण क्या हुआ है. उत्तर. मनुष्य का विकसित मस्तिष्क ने भाषा की खोज की. भाषा ही सभी प्रगति की जड़ में है. दुनिया की सभी ज्ञान शाखाओं का विकास हुआ भाषा के कारण. इसलिए भाषा का अर्थ है सार्थक शब्दों का व्यवस्थित क्रमबद्ध संयोजन कराना. इस तरह से हिंदी के क्वेश्चन पेपर हमने पढ़ी है. अगला सब्जेक्ट है इंग्लिश. इयत्ता 7वी, इंग्लिश, घटक चाचणी क्रमांक 2. क्वेश्चन 1, राइट द मिसिंग लेटर. फेमस, चेंज, राइट, शी, हॅपी, नेक्स्ट. बघा, पहिल्या शब्दामध्ये ए हा मिसिंग लेटर आहे, दुसऱ्यामध्ये डब्ल्यू, तिसऱ्यात ए, चौथ्यात ए, पाचव्यात एच आणि 6व्यामध्ये ई. क्वेश्चन 2, अपोजिट वर्ड. डे, नाईट, गुड, बॅड, क्लीन, डर्टी. क्वेश्चन 3,
अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपल्याला दिलेले शब्द लावायचे आहेत. पहिला शब्द येतो आन्सर, ABCD प्रमाणे लावायचे आहेत आपल्याला. नंतर क्वेश्चन, एक्सरे, झेरॉक्स आणि झूम. पुढचा सीट, साऊंड, स्टँड, स्टॉप, संडे. क्वेश्चन 4 रॅमिंग वर्ड, सिंग, रिंग, वाईन, शाईन, पाऊंड, साऊंड, लाईन, 9. Write the line from of the verbs. She saw, do did, go went, come come, find found, take took. या पद्धतीने इंग्रजीचा क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचे क्वेश्चन पेपर मॅथमॅटिक्सची सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी स्टँडर्ड 7th. फिलिंग द ब्लँक. ATM या शब्दाचा लॉंग फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. ऑटोमेटेड टेलर मशीन. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट बरोबर अमाऊंट. रेडियस बरोबर डेमेस्टर आणि कल्सुमेस. त्यानंतर मॅच द पेअर जोड्या लावायच्या आहेत. बघा या ठिकाणी लावून दाखवलेले आहेत. पहिल्याचं B आणि दुसऱ्याचं A. त्यानंतर गुणाकार करायचा आहे. 149 गुणिले 135 बरोबर 20,115. त्यानंतर 78,678 अधिक 23,400 बरोबर 1,02,078. त्यानंतर दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत. बघा सर्व उदाहरणं एक एक करून आणि या पद्धतीने सोडवा. पहिल्या उदाहरणाचं उत्तर आहे 240. दुसऱ्याचं 10. तिसऱ्याचं 1770 आणि चौथ्याचं 28 सेंटीमीटर. बघा सर्व उदाहरणं काळजीपूर्वक. पुढचा विषय आहे गणित मराठी मीडियमच्या मुलांसाठी. बघा हाच पेपर आपण मगाशी जो इंग्लिशमधून पाहिला तोच मराठीमधून पेपर आहे. रिकाम्या जागा. जोड्या लावा, गुणाकार करा, बेरीज करा, उदाहरणे सोडवा. बघा ही लेखी उदाहरणं. 7 किलो कांदे 140 रुपयांना तर 12 किलो कांदे किती रुपयांना? तर ते 240 रुपयांना. एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? 10 तास. तिसरं उदाहरण. रिहानने 1500 रुपये शाळेतील संचयकीमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला किती रक्कम मिळेल? 1770 मिळतील. एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या 28 सेमी. पुढचा विषय आहे विज्ञान. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा. 1. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते. 2. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट क्लोराईड वापरले जाते. 3. संश्लिष्ट अपमार्जक ही कठीण पाण्यातही वापरता येतात. त्यानंतर ब. मिकोन, स्टेनलेस स्टील, संमिश्र, चांदी, धातू, भाजणीचे दळण, मिश्रण, मीठ, संयोग, कोळसा, मूलद्रव्य, हायड्रोजन, अधातू. खाली दिलेल्या 3 प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचं वर्णन करा. 1 खनिज संपत्ती, 2 वनसंपत्ती आणि 3 सागर संपत्ती. बघा त्यांचं वर्णन. खनिज संपत्ती. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ यांसारखे धातू भूगर्भात सापडतात. त्याचप्रमाणे लोह, मॅग्नीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक इत्यादीचे साठे भूगर्भात सापडतात. त्यांना खनिज संपत्ती म्हणतात. वनसंपत्ती म्हणजे काय?
वनसंपत्ती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते. वृक्ष लाकूड देतात. बांधकाम, शेतीची अवजारे, फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात. पेपर, रबर, औषधे, तेल, साबण, सौंदर्यप्रसाधने अशी वनसंपदेमुळे आपल्याला मिळतात. सागर संपत्ती, समुद्रातून प्रथिनयुक्त सागरी अन्न मिळते. मासे आणि अन्न जीव ही आपली पोषणाचे निकड भागवतात. अशा प्रकारची खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी मिळतात. मीठ देखील सागर संपत्तीच आहे. पुढचा प्रश्न, युनिट टेस्ट सेकंड, जनरल सायन्स. आपण मगाशी जी इंग्लिशमधून प्रश्नपत्रिका पाहिली विज्ञानाची, तीच प्रश्नपत्रिका आता या ठिकाणी इंग्लिशमधून आहे, सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. फिलिंग द ब्लँक, मॅच द पेअर. एका वाक्यात उत्तरे. गिव्ह द आन्सर. त्यानंतर समाजशास्त्र, घटक चाचणी क्रमांक 2. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे. 1. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी कोण होता? मायनाक खान व दौलत खान. दुसरं, बाळाजी विश्वनाथ मूळचा कोकणातील कोणत्या गावचा होता? श्रीवर्धन गावचा. 3. इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे कोणी स्वीकारली? अहिल्याबाई होळकर यांनी. 4. माधवराव पेशव्यांच्या काळात प्रख्यात चित्रकार कोण होता? गंगाराम तांबट. त्यानंतर प्रश्न दुसरा, तक्ता पूर्ण करा. संघशासन, राज्यशासन आणि दोन्ही शासनाकडे असणारे विषय. संघशासनाकडे असणारे विषय संरक्षण, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय विषय. राज्यशासनाकडे असणारे विषय शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन. दोन्ही शासनांकडे असणारे विषय रोजगार, आर्थिक व सामाजिक नियोजन आणि व्यक्तिगत कायदा. त्यानंतर वैशिष्ट्ये स्पष्ट करा. विखुरलेली वस्ती, त्याची वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य, विखुरलेली वस्ती उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र येथे आढळतात. यात पुरेशा सोयी सुविधा सेवा उपलब्ध नसतात. येथील घरे विखुरलेली असतात. दुसरं, केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये. केंद्रित वस्त्या ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर, सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इथे आढळतात. येथे सामाजिक सेवा उपलब्ध होतात आणि येथील घरे जवळजवळ असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, सायन्स आणि मॅथमॅटिक्स या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत उत्तरासहित. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आपली जानेवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजून यासारख्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. त्यात आपल्या उपयोगी खूप सारे व्हिडिओ आहेत. तत्पूर्वी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.